मित्रांनो नमस्कार. तुमचं इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिसमध्ये सहर्ष स्वागत. आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. खूप जणांना समजत नाही की काही वस्तू निदर्शनास आणण्यासाठी काय म्हटलं जातं. त्यासाठी आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे. एखादी वस्तू आपल्याला जर दावायची असेल तर त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं हे संदर्भातला हा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. तर मराठीमध्ये ही, हा, हे असं म्हटलं जातं, तर इंग्लिशमध्ये या सर्वांना तिन्ही शब्दांना एकच शब्द आहे, धिस. धिस हा शब्द ही, हे, हा यासाठी वापरला जातो. चला तर आपला आजचा हा व्हिडिओ आपण चालू करू. व्हिडिओ चालू करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनेलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील आणि आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी ऊर्जा मिळेल. चला तर व्हिडिओला चालू करू. ही गोष्ट, माझ्या मागे म्हणा, ही गोष्ट. धिस स्टोरी. हा पेन, धिस पेन. हा कागद, धिस पेपर. ही गाडी, धिस कार. हा कपडा, धिस क्लॉथ. हे ताट, धिस प्लेट. ही चादर, धिस बेडशीट. हे पुस्तक, धिस बुक. हे झाड, धिस ट्री. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.